मुलं म्हणजे गुलाबाची फुलं असं म्हटलं जातं, पण ह्या गुलाबाचे काटे जेव्हा पालकांना टोचायला लागतात तेव्हा पालकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पालक म्हणून मुलांच्या अनेक समस्या आपल्याला हँडल करायला लागतात. जसं की मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर उलट बोलतात, माझं मूल कोणामध्ये मिक्सअपच होत नाही. कधी कधी ह्याच्या अगदी उलट की माझा मुलगा मित्रांच्या इतका आहारी गेलाय की तो घरातल्यांचं ऐकत नाही. समस्या अनेक प्रकारच्या असतात, पण ह्या सर्व समस्यांचं मूळ असतं पालक आणि मुलांच्या मध्ये असलेला संवादाचा अभाव. अनेक गोष्टी मुलांनी आपल्याशी शेअर कराव्यात, त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला सांगावेत असं सर्व पालकांना वाटत असतं आणि ते बरोबरही आहे. कारण जेव्हा मुलं आणि पालक यांच्यामध्ये संवाद घडतो तेव्हाच मुलं आणि पालक हे खऱ्या अर्थाने जवळ येत असतात आणि मुलांचे बेस्ट फ्रेंड बनून पालकांना मुलांचे प्रॉब्लेम्स अगदी चुटकीसरशी सोडवता येतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलांशी योग्य प्रकारे संवाद साधण्याच्या 5 टिप्स कोणत्या आहेत ते. आजच्या या महत्वाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यापैकी अनेक पालकांचं असं मत असेल की आम्ही तर मॉडर्न युगातले मॉडर्न पालक आहोत आणि आम्ही आमच्या मुलांशी अगदी फ्रीली बोलतो, ते आमचे बेस्ट फ्रेंड आहेत आमची मुलं. आणि हे कितीही जरी खरं असलं आणि तुम्ही मुलांशी किती फ्रीली बोलत असला तरी हा विचार करा की तुमची मुलं तुमच्याशी तेवढ्याच फ्रीली बोलतात का, त्यांचे प्रॉब्लेम्स तुमच्या बरोबर शेअर करतात का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, नो. आम्ही आमच्या मनातलं आमच्या पालकांशी अजिबात फ्रीली बोलू शकत नाही. हे मत माझं नसून हे मत आहे 18 ते 20 वर्ष या वयोगटातील 70 ते 80% मुलांचं. मी ह्या अशाच थापा मारत नाही, तर मी एका इंटर कॉलेज वक्तृत्व स्पर्धेला एक्झामिनर म्हणून गेले होते आणि ह्यामध्ये बऱ्याच मुलांनी भाग घेतला होता. ह्यामधल्या 70 ते 80% मुलांचं म्हणणं असं होतं की आम्ही आमच्या पालकांशी फ्रीली बोलू शकत नाही, आम्ही आमची मतं त्यांच्यासमोर मांडू शकत नाही, आमचे प्रॉब्लेम्स त्यांच्याबरोबर डिस्कस करू शकत नाही आणि त्यामुळे आमची मनातल्या मनात घुसमट होते. अशा वेळी आम्ही आधार घेतो आमच्या मित्रमैत्रिणींचा. पण हे मित्रमैत्रीण आणि त्यांची मॅच्युरिटी लेवल ही आमच्या इतकीच किंवा आमच्यापेक्षाही कमी असल्यामुळे आम्हाला आमच्या प्रॉब्लेम्सवर योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही चुकीच्या मार्गाकडे जातो, चुकीचा विचार करतो आणि त्यामुळे आम्ही जातो डिप्रेशनमध्ये, स्ट्रेसमध्ये. आणि म्हणूनच मुलांचे प्रॉब्लेम्स जर आपल्याला व्यवस्थित प्रकारे हँडल करायचे असतील तर आपण मुलांशी आणि मुलं आपल्याशी फ्रीली बोलणं खूप गरजेचं आहे. पालक आणि मुलांमध्ये संवाद होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मुलांशी बोलताना काही चुका किंवा काही वाक्य टाळायला हवे आणि हाच आहे आजच्या व्हिडिओचा विषय. आणि ह्या टिप्स मी तुम्हाला शेवटी सांगणार आहेच, पण त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मी या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे मुलांसाठी, पालकांसाठी व्हिडिओज अपलोड करत असते. मुलांना शिस्त कशी लावाल, मुलांना अतिहट्टी मुलांना तुम्ही कसं सुधाराल याविषयीचे व्हिडिओज असतात, एक्झाम टिप्सचे व्हिडिओज असतात. हे सर्व व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, समोरचं नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला की मुलांशी संवाद साधून तुम्ही मुलांमध्ये आपलेपणा निर्माण कसा करू शकता आणि मुलांचे प्रॉब्लेम्स कसे सोडवू शकता. त्याच्यासाठी मी ज्या 5 टिप्स देते त्या तुम्ही अगदी काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नीट ऐका. सर्वात पहिली गोष्ट, मुलांशी सकारात्मक संवाद साधा. नोकरी, पैसा हे आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग आहे आणि ते तितकंच जरुरीही आहे. पण तुम्ही जितका वेळ घरात असता तितका वेळ तुम्ही मुलांशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला कितीही वेळ नसला तरी रात्रीचं एक जेवण तुम्ही मुलांसोबत घ्या आणि त्याच्यामध्ये टीव्ही, मोबाईल ह्या गोष्टींवर मोठी फुल्ली मारा आणि मुलांशी बोलायचा प्रयत्न करा. त्यांच्या शाळेतल्या गोष्टी, त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल, त्यांच्या ट्युशनच्या प्रसंगांबद्दल जाणून घ्या. तुमच्या पूर्ण दिवसामध्ये काही विशेष प्रसंग घडले असतील तर तेही तुम्ही मुलांबरोबर नक्की डिस्कस करा. मुलांचं साधं बोलणं अगदी इंटरेस्टिंगली ऐका. कधी कधी मुलं आपल्याशी खूप साधा एखादा प्रसंग शेअर करत असतात की आई आज रिसेसमध्ये काय घडलं माहितीये का, किंवा आई आज ना मला माझा मित्र असं असं म्हणाला. आपल्या दृष्टीने हा प्रसंग कितीही साधा किंवा क्षुल्लक असला तरी मुलाच्या दृष्टीने तो प्रसंग मात्र दिवसभरात घडलेला अतिशय महत्वपूर्ण प्रसंग असतो आणि ती मुलं आपल्याशी आपलेपणाने शेअर करत असतात. अशा वेळेला आपण कामात असलो की बऱ्याचदा आपण मुलांच्या अंगावर ओरडतो, किती बडबड करतोस रे, किंवा काय फालतूची गोष्ट सांगत बसला, चल जा अभ्यासाला बस जा, वेळ काढू नकोस. अशा प्रकारची वाक्य बोलणं टाळा.
तुम्ही कितीही कामात असलात तरी मुलांना हे कळू द्या की तुम्ही त्यांचं छोट्यातलं छोटं बोलणंही अतिशय इंटरेस्टिंगली ऐकत आहात. जेव्हा मुलांना हे कळतं की आई बाबा माझी छोट्यातली छोटी गोष्ट पण लक्षपूर्वक ऐकतात, इंटरेस्टिंगली ऐकतात, तेव्हाच मुलं त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करण्यासोबतच त्यांच्या आयुष्यातले मोठे मोठे प्रॉब्लेम्सही तुमच्या बरोबर शेअर करायला लागतात. मोठ्या किंवा टीनेजर मुलांशी बोलताना तर अतिशय काळजी घ्या. मुलं त्यांची मतं तुमच्यासमोर मांडत असतील तर ती मतं कितीही चुकीची असतील तरी तुम्ही ती शांतपणे ऐका. मग विषय कुठचाही असो, अगदी त्यांच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पासून डिव्होर्स पर्यंत, अभ्यासापर्यंत प्रत्येक विषयावर त्यांना त्यांची मतं मांडून दे. ती मतं तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत शांतपणे ऐका. संवाद चालू असताना मध्येच काय मूर्खासारखं बोलतोस रे, मला वाटलं नव्हतं तुझे विचार इतके खालच्या दर्जाचे असतील, असं म्हणून संवाद किंवा कॉन्व्हर्सेशन रागावून अर्धवट सोडून जाऊ नका. तुम्ही 1-2 वेळा जरी असं केलं तरी मुलांचा असा समज होईल की आई बाबांना एकतर माझं बोलणं आवडत नाही, समजत नाही किंवा त्यांची आणि माझी वेवलेंथ अजिबात जुळत नाही. आणि ह्यानंतर मात्र मुलं तुमच्याशी फ्रीली बोलणं पूर्णपणे बंद करतील. त्यांची मतं, त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांच्या मनातच ठेवायला लागतील. अनेक वेळा असंही घडू शकतं की मुलांचे काही निर्णय आपल्याला पटत नाहीत, त्यांचे विचार आपल्याला आवडत नाहीत. अशा वेळेला त्यांचे विचार कसे चुकीचे आहेत हे त्यांना थोडंही न चिडता अगदी शांतपणे समजावून सांगा. त्या विचारांचा किंवा निर्णयाचा काय वाईट परिणाम होतो हे त्यांना समजवा. योग्य विचार काय आणि काय योग्य निर्णय मुलं घेऊ शकतात ह्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करा, पण त्यानंतर मात्र तिथेच थांबा. योग्य काय अयोग्य काय ह्याचा विचार मुलांना करून दे आणि ह्यामुळे मुलांच्या मध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मुलांचा निर्णय मुलांना घेऊन दे, पण ह्याचा अर्थ असा नाही की मुलं वाटेल ते करतील, वाटेल तो निर्णय घेतील आणि तुम्ही शांतपणे बघत बसा किंवा सहन करा. मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा, त्यांच्या नकळत. कधी कधी एखादी गोष्ट मुलांना एकदा सांगून समजत नाही, ती अनेक वेळेला अनेक प्रकारे मुलांना समजावून सांगावी लागते. काहीही झालं तरी शांत राहा आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन मुलांना तुमच्या संवादातून करत राहा. मुलांशी बोलत असताना, मुलांशी संवाद साधत असताना मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका आणि जर तुम्हाला ती तुलना करायची असेल तर ती पॉझिटिव्ह पद्धतीने करा. पॉझिटिव्ह पद्धतीने तुलना कशी करायची हे मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. सर्वात शेवटचं आणि अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा की मुलांना जरी तुम्ही जन्म दिला असलात तरी प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याला स्वतःचे विचार आहेत, त्याची वागण्याची स्वतःची पद्धत आहे. तुम्ही पालक म्हणून त्याला योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचं मार्गदर्शन करू शकता आणि ते करायलाच हवं. पण मी आई आहे म्हणून तू माझं ऐकलंच पाहिजेस, मी बाबा आहे म्हणून मी सांगतो ते तू केलंच पाहिजेस, मी उठ म्हटलं की तू उठलं पाहिजेस, मी बस म्हटलं की तू बसलं पाहिजेस, अशी जर तुम्ही वागणूक ठेवायला लागला तर त्यांनी मात्र मुलं तुमचं अजिबात ऐकणार नाहीत. तुम्हाला घाबरून ऐकतोय असं दाखवलं तरी त्यांच्या मनात जे आहे तेच करतील. यामुळे मुलं आणि पालक यांच्या मधला संवाद पूर्णपणे बंद होईल, मुलं चुकीच्या मार्गाकडे जातील. मी सांगितलेल्या या 5 टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही तुमच्या मुलांशी अतिशय योग्य असा सुसंवाद साधून मुलांचे बेस्ट फ्रेंड नक्की बनू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझे विचार तुम्हाला पटले का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे प्रॉब्लेम्स जे काही असतील ते मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.